चर्चा होती. ते येत्या 21 आणि 22 एप्रिल रोजी भारतामध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र त्यांनी आपला हा दौरा पुढे ढकललाय. याबाबतची माहिती खुद्द एलॉन मस्क यांनीच आपल्या एक्स खात्यावर दिली आहे. एलॉन मस्क यांचा भारत दौरा हा भारतासाठी अनेक अर्थाने महत्त्वाचा होता. यावर्षी आपण लवकरच भारत दौरा करू असं मस्क यांनी सांगितलंय. योग गुरु बाबा रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून आणखी एक झटका बसलाय. आता बाबा रामदेव यांची योग शिबिरे सेवा कराच्या कक्षेमध्ये आली आहेत. बाबा रामदेव यांच्या योग शिबिरांचं आयोजन करणाऱ्या पतंजली योगपीठ ट्रस्टला आता सेवा कर भरावा लागणार आहे. गुरुग्राममध्ये स्मशानभूमीच्या भिंतीजवळ काही लोक खुर्च्या घेऊन बसले होते. मुलेही खेळत होती. तेव्हा अचानक भिंत जोरात कोसळली. तिथे बसलेले लोक आणि 2 मुली ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या. या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय. स्मशानभूमीची भिंत अचानक कोसळल्यामुळे हा अपघात झालाय. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सध्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आलेले आहेत, कारण आंब्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नागपूरच्या कळमना फळ मार्केटमध्ये आंब्याच्या दरामध्ये 30 ते 40% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी दक्षिणेतून आलेल्या ज्या आंब्याचा दर ठोकमध्ये 40 रुपये किलो होता, यावेळेस आवक कमी झाल्याने त्याच आंब्याचा दर 60 ते 70 रुपये किलोवर गेलाय. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण पोलिसांनी कडक बंदोबस्तासह राजकीय पक्षांचे फलक, जाहिराती यावर कारवाई करून ते काढून घेण्यात आले. शिवाय धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मुख्य रस्त्यावर चेकपोस्ट लावून वाहनांची कसून झडती घेण्यात येते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनावट चलनी नोटा, देशी विदेशी मद्य आणि हत्यारे आदींची तस्करी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता गृहीत धरून खबरदारीचा उपाय जिल्ह्याभरात कडक पोलीस बंदोबस्तात लावण्यात आलाय. मुंबई पुणे महामार्गावर खासगी बसला आग लागल्याचा थरार पाहायला मिळाला. रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या धावत्या बसने अचानक पेट घेतला. या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. 42 प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणूनच मोठा अनर्थ टळला. मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर पनवेल कळंबोलीजवळ 4 चाकी गाडीला झालेल्या अपघातामध्ये मुंबई पोलीस दलातील उपनिरीक्षक समीर चौगुले यांचा मृत्यू झालाय. ही गाडी पुण्याहून मुंबईला निघाली असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी क्रॅश बॅरियरला जाऊन धडकली. अपघातामध्ये कारचं देखील मोठं नुकसान झालंय. रिंकूला प्रेक्षकांनी कायम सोज्वळ लुकमध्ये किंवा साध्या लुकमध्येच पाहिलं आहे. मात्र जेव्हा एखादी मराठी अभिनेत्री बोल्ड लुकमध्ये दिसते तेव्हा लोकांच्या पोटात दुखतं. रिंकू सोबतही तेच झालंय. नुकत्याच पार पडलेल्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये रिंकूने हजेरी लावली. रेड कार्पेटवर येताच तिचा बोल्ड लुक पाहून सगळेच अवाक झाले. डीप नेक कलरफुल गाऊन, गळ्यामध्ये सुंदर चमचमता हार, सिल्वर रंगाचे कानातले, शॉर्ट हेअर कट आणि ग्लॅमरस मेकअप अशा लुकमध्ये ती सर्वांसमोर आली. आर्चीचा हा लुक बऱ्याच जणांना आवडला, पण यावर ट्रोलर्स संधी कशी सोडणार? बॉलिवूडला कॉपी करतात, आपण काय करतो याचं भान नाही. हिने पण अंगप्रदर्शन करायला सुरुवात केली, अशा अनेक कमेंट करत तिला ट्रोल करण्यात आलंय. मराठवाड्यात पाणी टंचाईच्या झळांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. आठवड्याभरामध्ये तहानलेल्या गावांची आणि टँकरचीही संख्या तब्बल 200 ने वाढली आहे. गेल्या आठवड्यामध्ये 924 गावे आणि वाड्यांना 1058 टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. त्यात वाढ होऊन तहानलेल्या गावे आणि वाड्यांची संख्या 1143 तर टँकरची संख्या 1266 एवढी झाली आहे. प्रशासनाकडून टँकरने पाणी पुरवठा केला जात असला तरी टँकर भरण्यासाठी जमिनीत तरी पाणी पाहिजे, यासाठी आता पाणीच जपून वापरण्याची वेळ आली आहे. दूरदर्शनने आपल्या लोगोचा रंग बदलून तो केशरी किंवा भगवा केल्याच्या निर्णयाला राजकीय वळण लागले. नरेंद्र मोदी सरकारने निवडणुकीच्या तोंडावर असे करून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. आता प्रसार भारती ही प्रचार भारती झाली आहे का, अशी टीका या संस्थेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व तृणमूलचे खासदार जवाहर सरकार यांनी केली आहे.
कोकण रेल्वेवर मंगळवारी 2.5 तासांचा मेगा ब्लॉक येणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या मेवण्याचं अपघाती निधन झालंय. तसेच त्यांच्या बहिणीची प्रकृती देखील चिंताजनक आहे. झारखंडच्या धनबादमध्ये त्यांच्या स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला. धनबाद शहरामध्ये अभिनेत्याच्या बहिणीवर उपचार सुरू आहेत. कार वेगात असल्याने दुभाजकावर धडकल्याची माहिती मिळाली आहे. मालेगावच्या टिंगरी आदिवासी वस्तीमध्ये वीज आणि स्वच्छ पाण्यासह जीवन जगण्याच्या विविध मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने संतप्त आदिवासी बांधवांनी धुळे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. तसा फलकच आदिवासी बांधवांनी वस्तीवर लावला असून गेल्या प्रत्येक वर्षापासून उपेक्षिताचे जीवन जगणाऱ्या आदिवासींना मूलभूत सुविधा मिळाल्या नाही तर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. अहिंसेचे उपासक जैन तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती भिवंडी शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त श्री समस्त जैन महासंघ यांच्या माध्यमातून रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या रथयात्रेमध्ये केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौगुले यांसह जैन साधू साध्वी आणि विविध जैन पाठशाळांमधील 24 चित्ररथ सहभागी झाले होते. नारपोली येथील शंखेश्वर धाम ते धामणकर नाका मंडई, नवी चाळ, छत्र शिवाजी चौक येथून नजराणा चौक येथील जैन मंदिरामध्ये या रथयात्रेचा समारोप झाला. भिवंडी शहरामध्ये एकूण 18 जैन मंदिरांच्या एकत्रित जैन महासंघाच्या वतीने आयोजित या रथयात्रेमध्ये स्त्री पुरुष, युवक युवती, लहान बालक पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते. तर यंदा लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन या रथयात्रेमध्ये मतदान जनजागृतीचा देखावा उभा करण्यात आला होता. राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी पोलिसांना दिला जाणारा सर्वोत्कृष्ट प्रयत्न पुरस्कार यंदा पालघर पोलिसांना देण्यात आलाय. जिल्ह्यामध्ये वर्षभरात घडलेल्या सर्व खुणांच्या गुन्हेगारांचा छडा लावण्यात पालघर पोलिसांना यश आलं असून याची दखल राज्याच्या गुन्हे अन्वेषण पुणे विभागाकडून घेण्यात आली आहे. वर्षभरामध्ये तब्बल 45 खुनांची उकल करण्यात पालघर पोलिसांना यश आलं असून यातील अनेक गुन्ह्यांमध्ये कोणतेही पुरावे नसताना पालघर पोलिसांनी अथक प्रयत्न करून त्यांचा छडा लावलाय. या पालघर पोलिसांच्या कामगिरीची दखल राज्य गुन्हे अन्वेषण पुणे विभागाकडून घेण्यात आल्यानंतर पालघर पोलिसांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. देशभरात लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. सर्वच पक्ष निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. या निवडणुकीच्या काळामध्ये अनेक एडिट केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये रणवीर पंतप्रधान मोदींवर टीका करत विचारपूर्वक मतदान करण्याचं आवाहन करताना दिसत आहे. मात्र न्यूज सीकरने ज्यावेळी या व्हायरल व्हिडिओची पडताळणी केली त्यावेळी रणवीरचा हा व्हिडिओ एडिटेड असल्याचं समोर आलंय. मूळ व्हिडिओमध्ये रणवीर सिंग वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर त्याचा अनुभव शेअर करत आहे. यावेळी त्याने पंतप्रधान मोदींचं कौतुकही केलंय.